हरिओम. भगवत गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 32. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किम भोर्गे जीवितेन वा. कृष्णा, या युद्धाच्या विजयाची मला आकांक्षा इच्छा नाही. त्यामुळे प्राप्त होणारं राज्य आणि त्याचं सुखही मला नको. गोविंदा, ते राज्य, त्याचे उपभोग आणि असं ते जगणं काही कामाचं नाही. श्लोक क्रमांक 27 मध्ये अर्जुनाच्या विषादाचा उल्लेख आहे. शरीराची शोचनीय अवस्था झाल्यावर तो विषाद करू लागला. शूरवीर जगज्जेत्या महाधनुर्धारी अर्जुनाचा मानसिक धक्क्याने एकदम गलित गात्र लवळा गोळा झाला. स्वजन पाहून त्याला त्यांचा मोह उत्पन्न झाला आणि तो इतका पराकोटीचा आहे की तो इतका भ्रमिष्ट झाला आहे की स्वजन हे दुर्जन असून तेच आपले शत्रू आहेत हेच तो विसरून गेला आहे. वर्तमान काळातील स्वजन पश्य करून पाहून तो भविष्य काळातील अनुपश्य करत आहे की यांना मारून त्यांच्या प्रेताच्या ढिगाऱ्यावर उभा राहून राज्य करणं त्याला योग्य वाटत नाहीये. असं राज्य आणि त्याचं सुख नको म्हणत आहे तो. कारण भूतकाळातील या अधम कौरवांनी अन्यायाने पाडलेले मुडदे त्याला स्मरत नाहीत. हाच दैव दुर्विलास आहे. यामुळेच काळ सोकावतो. त्याचा वेळीच बंदोबस्त करावा लागतो. कौरव जिवंत राहिले तर राज्यातील प्रजाजनांना न्यायाने जगता येणार नाही याचं त्याला भान राहिलेलं नाही. तो केवळ स्वतःच्या कुटुंबियांचाच विचार करत आहे. प्रजाजनांचा विचार त्याच्या सारासार विवेक बुद्धीला शिवत नाहीये. द्यूताचे आधी पांडवांनी युधिष्ठिराच्या अधिपत्याखाली राज्य केलं आहे. राज्यकारभार सांभाळला आहे. त्यांनी धर्माचं न्यायाचं राज्य जनतेला दिलेलं आहे. परंतु स्वजनांना पाहून झालेल्या मोहामुळे अर्जुन हे सर्व विसरून गेला आहे आणि आता तो नसतं बोलणं बोलत आहे. आता हळूहळू त्याचा विषादज्वर चढायला सुरुवात झाली आहे. त्याला युद्ध जिंकायचीच इच्छा नाही. रणमैदानावर लढाईच्याच इच्छेने आलेल्या एका महापराक्रमी अजिंक्य वीराला लढाई जिंकावी अशी उर्मीच राहिली नाही. पराक्रम करून नवनवीन प्रदेश पादाक्रांत करून राज्याचा विस्तार करावा या क्षात्र धर्मालाच त्याने सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. पुढचा श्लोक क्रमांक 33. येषाम् अर्धे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च ते स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुख याची इच्छा करायची तेच येथे धन, दौलत आणि संपत्ती याची आशा सोडून, यावर उदक सोडून येथे प्राणांची बाजी लावून मरायला तयार झाले आहे. अर्जुनाने दोन्ही बाजूच्या सैन्यांचं निरीक्षण केलं आहे. त्याला कौरवांसह पांडवही युद्धात मारले जाण्याची शक्यता वाटत आहे. कारण जय पराजय कोणाचा होईल ते माहीत नाही आणि कोणाचाही झाला तरी त्यासाठी कोणाचा बळी जाईल, कोणाची आहुती पडेल ते काहीच सांगता येत नाही. म्हणून तो म्हणत आहे की कोणाचाही जय झाला तरी त्याच्या बाजूने ज्यांच्यासाठी हे राज्य जिंकून भोग आणि सुख मिळवायचं तेच युद्धात मृत झाल्यावर ते राज्य कोणासाठी मिळवायचं आहे.
लढाई जिंकायची कशाला? तर राज्य, भोग, सुख उपभोगायला. हे उपभोगणारेच जर मृत झाले तर ते राज्य मिळवण्याचा मूळ हेतूच नष्ट होतो. त्यापेक्षा या युद्धाच्या फंदात न पडलेलेच चांगले, अशी त्याच्या मनाची विचित्र अवस्था झाली आहे. येथे एक अर्थ ध्वनित होतो की जर युद्ध होऊन राज्य उपभोगणारे, ज्यांच्या उपस्थितीत राज्य उपभोगायचे, ते जिवंत राहणार असतील तर युद्ध होऊन इतरांचा बळी गेला तरी चालेल. अशा युद्धानंतर ते राज्य उपभोगायला त्याची तयारी आहे. म्हणजेच तो अहिंसक झाला नसून स्वजनांच्या मोहाने पछाडला आहे. हरिओम.